नमस्कार मैत्रिणींनो, वनिताज लाईफस्टाईलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत। आज पहाटे 3लाच येऊन पोचलो मुंबईमध्ये। आल्या आल्या पहिले आंबे काढून ठेवले होते आणि नंतर 2-3 तास आराम केल्यानंतर म्हटलं आज नाश्त्याला आता चहा आणि बटर। लेकीने दोघींनी मस्त चहा आणि बटर खाल्लं आणि त्यानंतर केली कामाला सुरुवात। ती गेली क्लासला आणि माझं काम चालू झालं। आता हे दिवसभर काम केलं आणि 4 वाजता म्हटलं मस्तपैकी आळूवडी बनवावी आणि त्याआधी दळणं केली होती आणि त्यानंतर शेंगदाणे भाजले। शेंगदाणे कुटायला गेली तेव्हा लक्षात आलं की आपल्या मिक्सरनं आपल्याला धोका दिलाय। आता धोका तर कसं म्हणायचं, गेली 18 वर्ष तो अविरतपणे माझ्यासाठी काम करतोय। आहोंना फोन केला, म्हटलं मिक्सर बिघडला आहे, चालत नाही। त्याच्या आधी 2 वेळा त्यांनी घरातच त्याला थोडाफार रिपेअर केला होता। त्यांनी म्हटले घेऊन ये खालती, मी कामावरून आलो की पहिले त्याला दुरुस्तीला टाकू। तर आता दुरुस्तीला टाकायला जायच्या आधी प्रत्येकाला आपली आपली कामं पडलेलं असतं। तसं आहोंनी देखील गाडीच्या सीट कवरचं काम करून घेतलं, त्यानंतर तेलाच्या टाकीचं जे कवर असतं ते बसवून घेतलं आणि मग आम्ही गेलो मिक्सर दुरुस्त करायला। आता मिक्सर दुरुस्त म्हटलं पटकन होईल, तर ते काका म्हणाले आज एक दिवस तरी तुम्हाला मिक्सर इथं ठेवावा लागेल। मग काय, मिक्सर दुरुस्त करायला टाकला आणि आता आळूवडीचा प्लॅन उद्यावर पोस्टपोन केलाय। तर ठरवलेलं काही झालं नाही। तुमच्या बाबतीत देखील असंच होतं का ते कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।